नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव साक्षी शिवाजी मगर आहे। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकनेर गाव आहे। आमच्या शाळेमध्ये ग्रंथालय राबवण्यात आलेले आहे। मी आता 5वीची विद्यार्थिनी आहे। मी तुम्हाला या पुस्तकाविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे। या पुस्तकाचे नाव आहे आणखी एक बिरबल। या पुस्तकाचे लेखक आहेत महावीर जोंधळे। मी तुम्हाला या पुस्तकामधली एक गोष्ट सांगणार आहे। मला हे पुस्तक खूप आवडलं आहे। या पुस्तकातल्या छान छान कविता आहेत। मी तुम्हाला एक कविता सांगणार आहे। एक खूप मोठे जंगल होते। त्या जंगलाच्या मधोमधी एक गाव राहत होते। त्या गावामध्ये एक मुखिया सुद्धा राहत होता। तो त्या पूर्ण गावाचा मुखिया होता। त्या गावामधल्या कोणत्याही माणसाला किंवा बाईला किंवा लेकराला त्या जंगलाच्या बाहेर जायची अनुमती नव्हती। जर कोणी त्या जंगलाच्या बाहेर पडलं तर त्याला खूप मोठा दंड देण्याचे ठरवलेले होते। तिथे खूप सारे माणसं बलीला लागले होते। आता पुढचा नंबर बिरबलचा होता। बिरबल म्हणाला, मला तर या जंगलामध्ये राहून बोर झालेलो आहे। खूप बोर झालेलं आहे। मी तर या जंगलाच्या बाहेरच पडणार। त्या गावामध्ये काहीच अन्नाची कमी पडत नव्हती, कारण की त्या गावामध्ये छोटे छोटे दुकान सुद्धा होते आणि फळे सुद्धा होती। त्याला एक आयडिया सुचली। त्या गावामध्ये एका वर्षानंतर एक टेम्पो त्या जंगलाच्या आत एक टेम्पो आला आणि जंगलामध्ये यायचा आणि बाहेर जायचा रस्ता फक्त जंगलाच्या बाहेरच्या लोकांना माहीत होता। तो टेम्पो आला आणि त्या टेम्पोमधून अन्नाच्या थैल्या बाहेर पडल्या। त्या माणसाने त्या थैल्या दुकानामध्ये नेऊन ठेवल्या आणि सगळ्या गावांना त्या एक थैल्या वाटून दिल्या, कारण की त्यांना राशन पुरावं म्हणून। बिरबलाला तिथे आयडिया आली। बिरबल म्हणाला, मला तर या गाडीच्या मागं जावे लागेल। जशीच गाडी पुढे गेली तसेच बिरबल त्याच्या मागे गेला, पण बिरबल किती पळू शकणार। बिरबल पुढे गेल्यावर थकला आणि तिथेच बसला। बिरबल मागं वळून आपली हार मानून गेला। बिरबलाला वाटलं, आता तर हे शक्य करूनच ठेवायचं आहे। बिरबल वापस आपल्या गावाकडे गेला। डबल 1 महिना झाला। पुन्हा तीच गाडी राशन घेऊन आली। बिरबलाला आता काहीतरी करावे लागत होते। बिरबल गाडीमध्ये गेला। बिरबलाला त्या गाडीमध्ये एक कॅरेट भरून काचाच्या बॉटली मिळाल्या। बिरबलाने तिथल्या काचाच्या बाटल्याने भरलेला कॅरेट उचलला आणि बाहेर आला। बिरबलाने ते माणूस राशन वाटत होता, तेवढ्यातच बिरबलाने तेथे दगडाने काचाच्या बॉटली फोडल्या आणि त्याचा छोटं पावडर करून घेतलं। एका बाटलीमध्ये टाकलं आणि त्या बॉटलीचं ढक्कन लावून त्या बॉटलीला छिद्र पाडले आणि त्याच्या बाहेर आणि गाडीच्या